देखील विसर्जन मिरवणुका आपण पाहतोय आणि लालबागचा राजा, गणेश गल्लीचा राजा श्रॉफ बिल्डिंगच्या इथं आता पोहोचतोय। थेट जाऊयात, माझा सहकारी आमचे प्रतिनिधी गणेश कवडे सध्या आपल्या संपर्कात आहे। गणेश, कोणकोणते गणपती आता मार्गस्थ झालेत? नक्कीच बरेच गणपती आहे। सुतार गल्लीचा पहिला गणपती असेल, हा देखील मार्गस्थ झालेला आहे गिरगाव चौपाटीला। आणि आपण बघू शकतो की ही थेट दृश्य आहेत की मोठ्या वाजत गाजत बाप्पांचं आगमन आहे ते गिरगाव चौपाटीकडे होताना पाहायला मिळतं। एकदम जल्लोषामध्ये आहे ते बाप्पाला निरोप आहे तो दिला जातो आहे, कारण की गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशाच पद्धतीचा जयघोष या ठिकाणी पाहायला मिळतो। अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये आहे ते बाप्पाला अखेरचा निरोप आहे तो दिला जातोय। भाविकांची देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे ती गर्दी आहे ती झालेली पाहायला मिळते। तर दुसरीकडे आहे ते स्वयंसेवक संघाकडून आहे ते पाणी आहे, बिस्किट वगैरे असेल, कारण की उन्हाचा तडाखा देखील तेवढाच मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वाटप आहे ते देखील होताना पाहायला मिळते। ते विसर्जनासाठी आहे ते गिरगाव चौपाटीकडे येताना घेऊन येताना पाहायला मिळत आहे। तर मोठ्या संख्येने कारण की 10 दिवस मनोभावे पूजा अर्चना केल्यानंतर बाप्पांना अखेरचा निरोप देण्यासाठी वाजत गाजत या बाप्पांचं आगमन आहे ते या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय। नक्कीच गणेश, वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू, आमच्यासोबत असेच रहा। गिरगाव चौपाटीवरनं याचा लाईव्ह आढावा आपल्यापर्यंत पोहोचवत होते गणेश कवडे। आणि सातत्यानं कोणकोणता बाप्पा आता जो गिरगाव चौपाटीकडे मार्गस्थ झाला आहे त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतो। हेतवाडी दुसरी तिसरी गल्ली हे देखील आता गणपती मार्गस्थ होत आहे।